नमस्कार, मी प्रज्ञा पंडित. सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या घडामोडी. रविवार ठरला प्रचारवार. रायगड आणि रत्नागिरीत दणक्यात प्रचार. तिसऱ्या टप्प्यात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी रविवार प्रचारवार ठरला. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडात 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्या दृष्टीने आजचा रविवार उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरला. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये महायुतीचे नारायण राणे यांच्या विरोधात आघाडीचे विनायक राऊत मैदानात आहेत. दोनही उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली, तर राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. रायगडात आघाडीचे अनंत गीते यांच्या विरोधात महायुतीचे सुनील तटकरे यांच्यात कडवी लढत होत आहे. या दोनही उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. कोकणात 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू असतानाच शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडले आहे. शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे शेकापचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. शिवसेना प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते. पक्षाचे या दक्षिण रायगडचे एक मोठं नेतृत्व रमेशजी मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी, काही सरपंच, उपसरपंच, काही सदस्य आणि अनेक कार्यकर्ते हे सगळे आज आपल्यासमोर इथं आलेले आहेत. रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील दिवाणखवटी रेल्वे स्थानकात जबरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. मेंगलोर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या स्नेहल लहू रेवाळे यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रासह चोरट्याने 1,56,480 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मेंगलोर एक्सप्रेस दिवाणखवटी रेल्वे स्थानकात क्रॉसिंगसाठी काही वेळ थांबली असताना ही घटना घडली. या प्रकरणी स्नेहल रेवाळे यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची वर्दळ असते. त्यातच भरणे नाका ते आंबोली मार्गावर अनेक तास वाहतूक कोंडी झाली होती. त्याच ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. त्यामुळे दुतर्फा वाहनांची रीघ लागली होती. या ठिकाणी शेकडो वाहने तब्बल तासभर खोळंबली होती. या प्रकरणी वाहतूक पोलीस आणि महामार्ग वाहतूक यंत्रणा यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने वाहन चालकांच्या त्रासात आणखीनच भर पडली. ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उत्पादन शुल्क विभागात पुरुष तसेच महिला वर्गही तितक्याच क्षमतेने कर्तव्य बजावताना दिसतात. मात्र तेथील महिला कर्मचाऱ्यांना हिरकणी कक्ष नसल्यामुळे गैरसोयींचा सामना करावा लागत होता. अखेर येथे स्वतंत्र हिरकणी कक्ष निर्माण करण्यात आल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे उत्पादन शुल्क विभागाने महिला कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज हिरकणी कक्ष तयार केले असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांनी दिली. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयामध्ये आम्ही हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे. या विभागामध्ये, या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या समस्या आणि अडचणी याचा आम्ही विचार करून हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे. महिलांना ज्या पद्धतीने शासकीय कामकाजाच्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावा असं मला प्रकर्षाने जाणवलं. त्या अनुषंगाने आम्ही हिरकणी कक्षाची स्थापना केली. पेंच
कुस्तीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली असून पेणची सुकन्या डॉक्टर अश्विनी जीवन पाटील विनेश फोगट हिची फिजिओथेरपिस्ट असणार आहे. कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली असून याच वर्षी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. विनेश 2022 नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळली आहे. कझाकिस्तानमधील बिश्केक येथे ऑलिम्पिक पात्रतेसाठी सामने झाले तेव्हा 29 वर्षाच्या विनेशने आपलं ऑलिम्पिकचे तिकीट फायनल केले. पेणची सुकन्या डॉक्टर अश्विनी जीवन पाटील ही भारताची जागतिक महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिची फिजिओथेरपिस्ट असणार आहे. पेण तालुक्यातील सोनखार गावचे रहिवाशी आणि मुंबई महापालिकेतील निवृत्त जल अभियंता जीवन पाटील यांची डॉक्टर अश्विनी सुकन्या आहे. तसेच पेण शहर काँग्रेस शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांची ती पुतणी आहे. डॉक्टर अश्विनी पाटील यांना मिळालेल्या सन्मानाचे कौतुक केले जात आहे. आली आली निवडणूक आली, सुट्यांमुळे भटकंतीची आठवण झाली. लोकशाहीच्या कर्तव्याची वेळ बरी, मतदान करण्याची हीच वेळ खरी.